Krishna Hare Hare Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare लोचनी राम रूप बहता लोचनी
आठविन पाय हा माझा आठविन पाय हा माझा आठविन पाय हा माझा रात्रानी दिवस बहुपुरवरी भोगविले भोगा बहुपुरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवाले आठविन पाय हा माझा आठविन पाय आठविन पाय हा माझा रात्रानी दिवस पांडुरंगा कामनी काया करीन पुरवंती कामनी काया करीन पुरवंती ओवाळुनी सांडी मस्तक घे कामनी काया करीन पुरवंती कामनी काया करीन पुरवंती कामनी काया करीन पुरवंती ओवाळुनी सांडी मस्तक आठविन पाय हा माझा आठविन पाय हा माझा रात्री दिवस पांडुरंगा
महाराज
छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक वेळ करिया दुखा वेगळे. याचा आवाज द्या दादा, थोडा रिपीट घुमला पाहिजे थोडा आवाज. एक वेळ करिया दुखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवूनी. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. बहुदूरवरी भोगविले भोगा, बहुदूरवरी भोगविले भोगा. आता पांडुरंगा सोडवावे. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा. तुका म्हणे काया, तुका म्हणे काया, करीन पुरवंडी ओवाळूनी सांडी मस्तक हे. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा विठ्ठल. दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम, जगनलिहित पाने मंडनो मंडनानो. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू
शिवासनस्थं पदं भोजतेजस्फुरिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानांच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी दया देवा एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे आठवी न पाय हा माझा नवसरात्र ही दिवस पांडुरंगा अखिल गुरुनिधान करुणावरून आलाय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा स्वराचा आवाज कमी करायला ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधी गणाकडे अलंक पौर्णिमाशी माझी अनुभव आहे जाळोनी संसार बैसलो अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला अशी देऊची सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबर आहे शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे या तिन्ही पदव्या फक्त त्याच महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकाने नाचावं असे असणारे पंढरपूर निवासी माझे नामदेव आहे व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आणि मला असं वाटतं गेल्या 5 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात आणि आजची ही आपली 6वी आंघोळ विठ्ठल विठ्ठल सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबा यांचा आहे 4 चरणाचा आहे मायबाप या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी खंत व्यक्त करतात आणि पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतात एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे आठवेन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंगा अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यामधील ही 6व्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजकाच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे कीर्तन कोणाचं का असेल पण कीर्तन चालू याला महत्व आहे बरोबर आहे का नाही प्रत्येक पत्रिकेवर खाली एक ओळ दिलेली असते वेळेनुसार कार्यक्रमामध्ये बदल केला जाईल आणि ते सर्व अधिकार अध्यक्षाकडे येईल बरोबर आहे का नाही काहीतरी महाराजांना अडचण आली त्या अडचणीमुळे मला तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग आला मायबाप आपण भाग्यवान आहात का भाग्यवान आहोत याचं कारण असं आहे माणसानं जीवन कसं जगायचं याच्यासाठी रामायण आहे माणसानं जीवन कसं जगायचं याच्यासाठी रामायण आहे पण माणसानं मरायचं कसं याच्यासाठी भागवत आहे आणि ते भागवत तुम्ही एका थोर महात्म्याच्या मुखातून श्रवण करत आहात विठ्ठल विठ्ठल जेवढं भागवत
भागवत कथा मोठी दादा, त्याचप्रमाणे सांगणारी व्यक्ती सुद्धा त्याच उंचीची आहे. त्या काळामध्ये जसे शुक्राचार्य होते तसे आज जर आपण या कलियुगामध्ये पाहायचं म्हणलं 2021 मध्ये कोणी जर म्हणलं भागवतामध्ये शुक्राचार्य कोण आहे तर माणसाने डोळे लावून बाबाजीकडे हात केला तर काही वावगस होणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये आजचा हा 6वा दिवस आहे. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. मायबाप 2 तास कीर्तन करणं अवघड नाही हो, पण 2 तासाच्या कीर्तनासाठी 12 तास प्रवास करणं खूप अवघड आहे महाराज. तुमच्या तिकडे यायचं म्हणल्यानंतर मी आज 750 किलोमीटर प्रवास केलाय महाराज. किती? 750 किलोमीटर प्रवास करून परत 2 तास तुम्हाला सुखी ठेवायचं, खुश ठेवायचं, आनंदात ठेवायचं. हे जावे त्यांच्या वंशा तेव्हा बसून नाही करणार महाराज. म्हणून माझी विनंती, मला होईल तोपर्यंत तुम्ही सर्व मंडळी फक्त थोडी शांतता द्या दादा, बरोबर आहे का नाही? बाकी तुमच्याकडून काहीच मला अपेक्षा नाहीये. 2 तास जेवढा वेळ मला कार्यकर्ते मंडळींनी दिलेला आहे तेवढा वेळ मला फक्त आणि फक्त तुमच्याकडून शांतताच प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण भाग्यवान मंडळी आहोत दादा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. लक्ष देऊन कीर्तन ऐका बाबा. जीवनात परमार्थातली कोणतीही जीव आवड कोणती जरी गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. भागवतकारांनी खूप गोड वर्णन केलंय. भाग्योदयन बहुजन्म समर्जिते नसत संग मंचलपदे पुरुष वेदावय अज्ञान हेतु कृत मोहम्मद अंधकारणाशम विदाय ही तदोदयते विवेक. बाबा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण नाही आवडत हो. संसारातली साधी जरी गोष्ट माणसाला प्राप्त झाली तरी लोक पुण्य समजतात महाराज. एखादा मुलगा ढ असू द्या शाळेमध्ये आणि त्याच्या दैवयोगाने जर तो नोकरीला लागला आणि तो जर पेढी घेऊन लोकांकडे गेला की लोकांना सांगतो दादा ओ दादा माझ्यासारखा ढ विद्यार्थी या जिल्ह्यात नाहीये पण काहीतरी माझ्या वाडवडिलाचं पुण्य आडवं आलं म्हणून मी एवढ्या चांगल्या नोकरीला लागलो महाराज. बरोबर आहे का नाही? एखादा माणूस जर टोहीला जर प्रवास करत असाल एखाद्या भरधाव ट्रकने उडून दिलाय त्याला ऍम्ब्युलन्स वाव करत ते ऍम्ब्युलन्स मध्ये त्याला टाकलं जातं आणि जिल्ह्याच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटल मध्ये त्याला भरती केलं जातं. 10-5 दिवस झाल्यानंतर लोक ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी जातात त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागतात. तो सांगतो दादा उसाने भरलेला ट्रक होता, अंगावर आला होता, माझ्या वाचण्याचा 1% चान्स नव्हता, पण सांगू तुम्हाला काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून मी काय झालो या अपघातातून वाचलो. लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा. मनुष्य नोकरीला लागला तरी पुण्य समजतो, मनुष्य अपघातातून वाचला तरी पुण्य समजतो. काही महाशय तर एवढे हुशार आहे ते सांगतात दादाजी अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर अवदासाच. आता चांगल्या बायकोसाठी जर पुण्य लागतं, नोकरीसाठी जर पुण्य लागत असेल, अपघातातून वाचण्यासाठी जर पुण्य लागत असेल तर बसणाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे दादा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय भगवंताची आवड अंतःकरणामध्ये कशी निर्माण होईल? काही साधक माझे नामदेवराय गेले. नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत. जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने. जगाचा मालक नैवेद्य खातोय तुमच्या हाताने. काय केलंय तुम्ही? नामदेवरायचं वाक्य आहे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली.
देवाया विठ्ठले कृपा केली देवाया विठ्ठले कृपा अरे बाबा, जगाचा मालक माझ्या सोबत बोलतोय, जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय. याच्यासाठी आम्ही काय केलं? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका हिंदी कवीचं वाक्य खूप गोड आहे दादा, लक्ष देऊन कीर्तन आहे का. अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. विठ्ठल 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 आपण भाग्यवान मंडळी आहोत दादा, आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी तुकोबा राहायचा आहे, 4 चरणाचा आहे. मी एवढ्या लांबून प्रवास करून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो, तुमची करमणूक होणं हा माझा उद्देश नाहीये, तुमचं मनोरंजन व्हावे हाही माझा उद्देश नाहीये. मी असं कीर्तन करण्याचा प्रयत्न करीन की जेणेकरून तुम्हालाही समाधान प्राप्त होईल आणि मलाही त्यातून थोडंफार पुण्य मिळेल दादा. अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला कीर्तन संपायचं, शॉर्ट बट स्वीट, थोडे परी जास्त वेळ नाही करायचं दादा. मला माहितीये मी रात्रभर जरी कीर्तन केलं तरी तुम्ही सुधारणार, मग कशाला एवढा थोडं घ्यायचं. रात्रभर जरी कीर्तन केलं तरी तुम्ही सुधारणार नाही, पण एवढा वेळ वाया कशाला घालायचा. थोडं परी मिळे, थोडंच सांगायचं, आपल्याला जास्त वेळ नाही करायचं. आपण भाग्यवान आहे. मी आल्यापासून फक्त एकच लक्ष देतोय, तुमच्या सर्व लोकांकडे पाहिलं, हा मंडप पाहिला, हे टाळकरी बघितले, हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर मी पांडुरंगाला हीच विनंती करतोय, पांडुरंगा हे एवढं सुंदर वातावरण आमच्या महाराष्ट्रात कधी सुरू होईल महाराज. अख्खाच्या अख्खा महाराष्ट्र लॉकडाऊन झालाय महाराज, बरोबर आहे का नाही. पण जाऊ द्या, महाराष्ट्र लॉकडाऊन झाला त्या निमित्तानं का होईना तुमचं दर्शन झालं, बरोबर आहे का नाही. हे एक चांगलंच होतंय महाराज, बरोबर आहे का नाही. बऱ्याचशा लोकांचं असं मनोगत आहे, बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की महाराज लोक कीर्तन करतात, गायक गायन करतात, पकवाज वाजवतात, आम्ही लोक पैशासाठी करतो, धंद्यासाठी करतो. अजिबात नाही हो दादा. काय कीर्तन करायची गरज आहे? पोटासाठी कीर्तन नाही करावं लागत दादा. पाठीमाग 2020 मध्ये 12 महिने नाही 8-9 महिने महाराष्ट्रातले सप्ते बंद होते. मग कीर्तनकार लोक मेले नाही हो. काही एखाद्याने फाशी घेतली, काही एखाद्या गायकानं फाशी घेतली नाही ना दादा. आम्हाला माहित आहे, आम्ही फक्त एकच ठरवलं होतं, आणि आमचा विश्वास कोरोना रोगापेक्षा आमच्या पांडुरंगावर खूप आहे महाराज. आणि काय आम्हाला कीर्तन करण्यासाठी, पोटासाठी कीर्तन करण्याची गरज आहे? अरे आम्ही ज्या माणसाचे सेवक आहोत, आम्ही ज्याची चाकरी करतो, जो आमचा मालक आहे, त्या मालकाचं सांगू तुम्हाला. हा जंबू या दीप माझी, जगाचा पाटील आहे महाराज. तुम्ही गावचे पाटील असतात, काही लोक तालुक्याचे पाटील असतात, काही जिल्ह्याचे पाटील असतात, पण आम्ही ज्याचे सेवक आहोत ना, त्याचं काय वर्णन करायचं ऐका. जंबू या दीप माझी, हो एक पंढरपूर
आम्ही काही गोष्टीचं समाधान मानून घेतलेलं आहे महाराज. आम्ही फक्त आमच्या दरवाजाला एक पाटी लावलेली आणि त्या पाटीवर लिहिलेलं ए भी दिन जाएंगे. मागच्या वेळेस आमच्या सुगीच्या टायमालाच लॉकडाऊन झालं आणि नेमकं हनुमान जयंतीच्या टायमालाच लॉकडाऊन होतं. 1-2 महिने आम्हाला कीर्तन करू द्यायचे, मग पावसाळ्यात झालं तरी चालतं का. आता उद्यापासून तर सगळंच लॉकडाऊन झालंय. पण काही नाही, कधी असं कधी तसं जाऊ दे. देवाची इच्छा आपण जास्त मनावर घ्यायचं नाही का. आणि आम्हाला माहिती आहे कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. देव माणसाला ज्या परिस्थितीमध्ये ठेवल त्या परिस्थितीमध्ये माणसाला राहिलं पाहिजे. ठेविले अनंते चित्ती असू द्यावे समाधान. खूप आनंद वाटला महाराज तुमचं हे वातावरण वगैरे पाहून. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापाच्या सेवेसाठी घेतला. लक्ष देऊन कीर्तन ऐका फक्त. मला खूप सुंदर भाव तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकासमोर आपल्या अंतकरणातली एक खंत व्यक्त करतात आणि जगाच्या मालकासमोर प्रार्थना करतात. का हो बाबा, अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिला प्रश्न मी तुम्हा सर्व मायबापा समोर निर्माण करतो. का हो दादा, जगद्गुरु तुकोबाराय सारखा एक महान महात्मा, जगद्गुरु तुकोबाराय सारखे एक थोर साधू, जगद्गुरु तुकोबाराय सारखा एक वैराग्यवान महात्मा, त्या जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये काय दुःख असेल बरं की ते दुःख माझ्या जगद्गुरु तुकोबारायला पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ आली. दादा, जे जगद्गुरु तुकोबारायचा गाथा वाचा तुम्ही. मला आनंद वाटला. आल्यानंतर काही लोकांनी सांगितलं महाराज इथं कमीत कमी 15 ते 20% लोकांचा अख्खा गाथा पाठ आहे महाराज. बरोबर आहे का नाही. त्या जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. लक्ष देऊन कीर्तन ऐका. जे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवा दुःख आमच्या स्वप्नात नाहीये, मग ते जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनातलं दुःख निवारण करा असा प्रश्न तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला का करत असेल मायबाप. तसा जर विचार करू गेलो तर दुःखाच्या शास्त्रामध्ये अनेक प्रकार सांगितलेले. दारिद्र्याचं दुःख, पापाचे दुःख, गर्भवासाचे दुःख. हे जर नसेल कळलं तर 3 दुःख सांगतो. आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख, आधी दैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा अजिबात मुळीच हेतू नाहीये. एवढे दुःख मी तुम्हाला सांगणार नाहीये. पण सांगा, दारिद्र्याचं दुःख जर म्हणा तर जगद्गुरु तुकोबाराय दारिद्र्याचं दुःख कसं असेल. मोक्ष आम्हा घरी होय सांगो ऐसे तुका म्हणे, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. ज्या जगद्गुरु तुकोबारायकडे त्या काळामध्ये 350 एकर जमीन होती, 12 गावची जहागिरी होती. तुकोबारायला तुकाराम महाराज शावकार म्हणून ओळखत होते. त्या तुकोबारायला दारिद्र्याचं दुःख अजिबात नाहीये. खरं सांगू का महाराज, जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये दुर्गादेवी नावाचा दुष्काळ ज्यावेळेस पडला ना, त्यावेळेस तुकोबारायची उद्गार ऐका. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, ओ बरिया दुष्काळे फिरावे.
नाही का माझं आलंय गाथ्यामध्ये याती शूद्र वैश्य केला व्यवसाय आधी तो हा देव कुळ पूज्य हा 21 चरणाचा अभंग आहे महाराज. त्या 21 चरणाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराने आपला जीवनपट सर्व समाजासमोर ठेवलाय महाराज. तुकोबराय सांगता देवा बरं झालं माझा मान गेला, बरं झालं देवा दुष्काळ पडला. मग बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, दुष्काळ पडल्यानंतर जो महात्मा म्हणतो बरं झालं, बायको मेल्यानंतर जो महात्मा म्हणतो बरं झालं, मान गेल्यानंतर जो महात्मा म्हणतो बरं झालं, त्या जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं असेल दादा त्या सोडून विषय. अरे नुसते करोनामुळे कीर्तन बंद झाले तरी आम्ही देवाला शिवाय द्यायला लागलो. देवा का आमच्या मुळावर उठला असे काही काही कीर्तनकार म्हणायला लागले. बरोबर आहे का नाही? मग दारिद्र्याचं दुःख तुकोबरायला नाहीये, गर्भवासाचे दुःख तर तुकोबरायला असणं का साहजिक नाहीच आहे. कारण की गर्भवासी दुःख नाही येता जाता वदनी असता नाम तुझे. मग तुकोबराला दारिद्र्याचे दुःख नाही, जगद्गुरु तुकोबराला गर्भवासाचं दुःख नाही, जगद्गुरु तुकोबराला पापाचं दुःख नाही. का पापाचं दुःख होण्याचं काही कारणच नाही, कारण रात्रंदिवस भगवंताचं चिंतन. गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणी बैसला असे लक्ष देऊन ऐका महाराज. गोविंद गोविंद मना लागलिया माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. मग महाराज हे 3 दुःख जर जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाही, मग तुकोबरायच्या जीवनामध्ये दुःख तरी कोणतं असं लक्ष देऊन कीर्तन ऐका. अरे तुकोबराय देवाच्या समोर उभे, पांडुरंगा माझ्या जीवनात माझी बायको मेली याचं मला दुःख नाही रे देवा, दुष्काळ पडला याचंही दुःख नाही रे देवा, माझा मुलगा मेला याचंही दुःख नाही देवा. दुःख याच आहे की ज्याच्यासाठी संसाराचा त्याग केलाय, ज्याच्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवले, ज्याच्यासाठी सर्वस्वाची राख रांगोळी केली, आणि तो जर जीवनामध्ये प्राप्त होत नसेल तर ती खंत तुकोबरायच्या जीवनामध्ये होती. तुकोबराय सांगतात याचे लागी ओ केले नानायाग. गवळणी देवाला सांगतात ना कृष्णा, याचे लागी ओ अष्टांगादी योग. देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, तुझ्यासाठी सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, आणि तू जर जीवनामध्ये प्राप्त होत नसेल तर ती खंत जगद्गुरु तुकोबराय देवासमोर प्रगट करतात. खरं सांगू का महाराज, देवामध्ये आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये, देवामध्ये आणि आपल्यामध्ये एक जाळ आहे महाराज. तुकोबराय सांगतात दुरितांचे जाळे. जाळं म्हणलं की प्रत्येकाच्या लक्षात येतं. आपण माशा पकडायला जातो त्याला काय म्हणतात, बोलत चला गड्या, काय म्हणतात त्याला. आपण सशे पकडायला जातो त्याला काय म्हणतात, जाळं. आपण एखादा हरिण पकडायला जातो त्याला काय म्हणतात, जाळं. मग तुकोबराय हे जाळं म्हणतात का दुसरं जाळ आहे. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय आहे, ममत्व. आणि ते ममत्व तुमच्या आणि देवाच्या मध्ये काय करतंय महाराज, खूप आपल्याला विक्षेप निर्माण करतंय. ज्यांनी ज्यांनी देवापासून आपल्याला वेगळं केलं त्या लोकांनी परत त्या लोकांचा स्वीकार नाही केला. उदाहरण सांगतो, प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्यमाता निंदू भरते केली. ज्या रामापासून माझ्या आईने मला वेगळं केलं ना, भरत मेले पण काही केला कधीच आई म्हणले नाही. भक्त प्रल्हादजीला 21 वेळेस मारण्याचा प्रयत्न केला. भक्त प्रल्हादा कोणाच्या जीवावर तू उड्या मारतोस रे, एवढ्या वेळेस मारलं तुला तरी पण तू मरत नाही, कुठे तुझा देव. हा प्रश्न ज्यावेळेस बापाने विचारला ना, त्यावेळेस भक्त प्रल्हादांच्या मुखातले वाक्य काय गोड वर्णन करता शुकाचार्य. पिताश्री न केवलम मे भवतस्य राजन सवेवलम बलिनाच्या परेशा परे वरे मी स्त्रीजंगमाये ब्रह्मादयो येन वशम प्रणिता. पिताश्री माझा देव नाही अशी जागा दाखवा. नरश भगवंताने अवतार घेतला, भक्त प्रल्हादजीच्या समोर हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं आणि टर 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 फाडलं तरी भक्त प्रल्हादजीला दया आली नाही. याचं कारण त्या बापाने मला देवापासून काय केलं होतं, वेगळं केलं होतं. आणि तुम्हाला ना आम्हाला वेगळं करणारं फक्त ते जाळ आहे, ते ममत्व आहे. आणि तुकोबराय तेच देवाला सांगतात, देवा दुरितांचे जाळ
परमात्म्याला आपल्या जीवनातले खंत व्यक्त करतात. पांडुरंगा, एक वेळ कधी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवून देवा, तुझ्या आणि माझ्यामध्ये जे दुरितांचं जाळे, जे ममत्वाचं जाळे, ते नाही सकळ. खरं सांगू का, माणसाने आपल्या अंतकरणामध्ये जे ममत्वाचं जाळे, त्या जाळ्याचा त्याग केला पाहिजे. देहेस्ते मांसृतिरे भीमतीम तेजत्वम जाया शुता दिशु सदा ममता विमुंच पश्या निशम जगदक्षण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठा. आत्मदेवाने, गोकर्णाने आत्मदेवाला हाच उपदेश केलाय. पिताश्री, या हाडामासाविषयी तुमच्या अंतकरणात जे जाळं आहे, या हाडामासाविषयी तुमच्या अंतकरणात जे ममत्व आहे, त्या ममत्वाचा त्याग करा. कारण ह्या गोष्टी जाणाऱ्या आहे. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी बृहत्वारी जन स्मशाने देहे सीतायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवे. का बाबा, या सर्व गोष्टी जाणाऱ्या, मग जाणाऱ्या गोष्टी विषयी माणसाने विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी विचार केला पाहिजे. बसणाऱ्या मंडळीला तर मी विनंती करेल, अरे एवढ्या मोठ्या महामारीमध्ये, एवढ्या मोठ्या कोरोनाच्या संकटामध्ये तुम्ही लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहात ना. आजच्या तारखेमध्ये तुम्ही बसणारे मंडळींनी दररोज पांडुरंगासमोर जाऊन आपलं हे जे नाक आहे ना, ते देवासमोर रगडावं, घासावं आणि देवाला सांगावं, देवा, एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामध्ये, एवढ्या मोठ्या संकटामध्ये आज आपण जिवंत आहोत. असं समजा मायबाप की हे उर्वरित आयुष्य तुम्हाला माझ्या भगवंतानी बोनस म्हणून दिलंय. काय दिलंय? बोनस दिलंय दादा. या बोनस आयुष्याचा उपयोग फक्त तुम्ही त्याच्यासाठीच करा. श्वास श्वास पर कृष्ण भजी हृदयासासना खोय, ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. बसणाऱ्या सर्व मायबापाला माझा आवाज जिथपर्यंत जातो त्यांना विनंती, बाबा, जगातल्या सगळ्या गोष्टी परत मिळेल. तुमची बायको जाऊ द्या, बायको परत मिळेल. तुमचं सरपंच पद जाऊ द्या, प्रयत्न करा, पुढच्या वेळेस तुम्ही परत निवडून येसाल. जमीन जाऊ द्या, जमीन परत मिळेल. पैसा जाऊ द्या, पैसा परत मिळेल. पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केल्यानंतर 1 मिनिटाचं आयुष्य भेटेल? मग एवढा चांगला नरदेव तुम्हाला प्राप्त झालाय ना दादा, माझी विनंती रे तुम्हाला, हे उर्वरित आयुष्य माझ्या देवानं तुम्हाला, आमच्या सोपान महाराजांनी तुम्हाला काल सांगितलं असेल, न दिसणारा विषाणू जर माणसाचे प्राण घेऊ शकतो, तर न दिसणारा पांडुरंग परमात्मा तुम्हाला त्या विषाणू पासून का सोडवणार नाही दादा? नक्कीच सोडवणार ना. मग बसणारी मंडळी, आजपासून तयारी करा. कल करे सो आज कर, और आज करे सो अभी. शुभस्य शीघ्रम. काय नाथ बाबाचं गोड प्रमाणे हो, ऐका. करा रे बाबा साधन हरीचे, करा रे बाबा साधन हरीचे, Hare
तुम्ही काय उद्योग केले, आतापर्यंत तुम्ही काय केले याच्याशी काही घेणं देणं नाही साधू संताल. आता तरी पुढे. अरे कोरोनाने या गोष्टी शिकवल्या दादा आपल्याला. जे लोक 2019 मध्ये माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरसत होते, महाराज सेल्फी प्लीज. जे लोक आम्हाला म्हणत होते महाराज आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत, जे लोक आम्हाला म्हणायचे महाराज तुमचं कीर्तन ऐकल्याशिवाय मी झोपतच नाही, तुमचं कीर्तन ऐकल्याशिवाय मला करमतच नाही महाराज, आम्ही तुमचे खूप फॅन आहोत. नारदाच्या गादीवर सांगतो महाराज, कोरोना सुरू झाल्यापासून एकाही लबाडाने मला फोन केला नाही. तू मेला, तू पॉझिटिव्ह आहे का तू निगेटिव्ह आहे, तुझ्या फॉर्च्युनरचे हप्ते थकले का गाडी ओढून नेली, काही मेळ आहे का तुला खायला कपडे. त्यावेळेस आम्ही ओळखून घेतलं. जोवरी चळन का तुवरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची आकाश. अरे कोरोनामुळे सगळ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. 22 मार्च 2020 ला महाराष्ट्र लॉकडाऊन, अख्खा देश लॉकडाऊन झाला होता महाराज. समाजामध्ये सेवा करणारे आमदार खासदार मंत्री लोक ज्यांना नित्य समाजाच्या सेवेसाठी जावं लागायचं, एप्रिल मे मध्ये काही कॅबिनेट मंत्री पॉझिटिव्ह निघाले. त्यावेळेस खूप अवघड होतं महाराज. 14 दिवस हॉस्पिटलला थांबले आणि डॉक्टरने सांगितलं 14 दिवस घरी क्वारंटाईन राहा. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, एका खात्याचा सर्व पैसा ज्याच्या खात्यावर आहे, आणि तो ज्यावेळेस क्वारंटाईन होता त्यावेळेस त्याची बायको सुद्धा त्याला चपाती देत कशी देत होती माहितीये का, जसं माणसं कुत्र्याला भाकरी टाकतात का, घे डोंट टच मी, नो तूच मर, आम्हाला शिव नको. आता कॅबिनेट मंत्र्याची जर ही परिस्थिती कृष्णा दादा, तर आपल्यासारख्या महाराज लोकांचं काय घेऊन बसले महाराज. मग आम्हाला कळालं महाराज. म्हणून तुम्ही नेहमी सांगत असतो नाही रे नाही बसणारे जेवढे काही माझे मायबाप आहे, ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जातो त्यांनी एक वाक्य माझं काळजावर लिहून ठेवा. सर्व गोष्टीचा अहंकार करा दादा, सगळ्या गोष्टीचा अभिमान करा, पण 3 गोष्टीचा अभिमान करू नका. पहिलं तुमच्या संपत्तीचा करू नका, दुसरं तुमच्या सत्तेचाही करू नका, आणि तिसरं तुमच्या तारुण्याचा करू नका, तुमच्या सौंदर्याचा करू नका. बाबा संपत्तीचा जर अभिमान करसाल तर 50-50 लाख रुपये बिल देऊन सुद्धा लोक जगले नाही हो या काळामध्ये. 50-50 लाख रुपये भरून सुद्धा लोक जगले नाही. आणि संपत्तीचा अभिमान करता तरी कशाला. तुम्ही येतानाही काही घेऊन आले नाही, जातानाही काही घेऊन जाणार नाही. कबीर महाराजांची भाषा गोड आहे. आया था नंगा और जाएगा भी नंगा. येतानाही उघडे चालेल, जातानाही काही उघडे जाणार आहे का. तुमच्या जिल्ह्यातला एखादा माणूस गेल्यावर 4-5 चक्कर घेऊन गेला नाही हो. अहो मेल्यानंतर जर एखाद्याच्या हातात 2-3 अंगठ्या असत तर ह्या बाया रडता रडता हातातल्या अंगठ्या काढतात महाराज. बांधोनिया देती यमाची हाती, भूषणे घेती. भूषण म्हणजे हातातल्या अंगठ्या. या बाया रडता रडता हातातल्या अंगठ्या उपसतात महाराज. म्हणून बसणाऱ्या मंडळीला विनंती,
शुद्ध कांचनाची सप्तकोटी ज्याच्याकडे 7 कोटी घर सोन्याची होती, सांगा ती कवडी. मग जाऊ फक्त तुमच्या सोबत केलेला तुम्ही चांगला परमार्थ, तुम्ही केलेलं भगवंताचं चिंतन, तुम्ही केलेली समाजाची सेवा सोडून दुसरं काही जात नाही. म्हणून संपत्तीचा अभिमान करू नका. दुसरी गोष्ट सत्तेचा अभिमान करू नका, कारण सत्ता ही येणारी जाणारी. महाराज एक पुढारी माणूस, एक खादी कपड्या घातलेला माणूस स्मशान भूमीतून जात होता. लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा. आणि स्मशान भूमीतून जात असताना त्याच्या पायाला एक हाडूक टोचलं, आणि ते हाडूक त्या पुढाऱ्याला काय बोलतो लिहून ठेवा काळजावर. अरे एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. हाडूक बोलू लागलं. कोण बोलू लागलं? हाडूक. अरे एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. वेड्या, तू जसा गावचा सरपंच म्हणून मिरवतो ना, तसं मी सुद्धा 5 वेळेस या गावचा बिनविरोध सरपंच राहिलो, पण माझी सुद्धा माती झाली. शहाणपणा करू नको. मग संपत्तीचाही अभिमान नाही, सत्तेचाही अभिमान नाही. तिसरी गोष्ट तुमच्या सौंदर्याचा अभिमान करू नका. महाराज सगळ्यात घाणेरडं शरीर जर कोणाचं असेल तर माणसाचं आहे. महाराज अदेह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा बांधा. अरे दादा, गाईचं गोमूत्र कामी येतंय दादा, गाईचं शेण कामी येतंय हो, गाईचं दूध कामी येतंय. महाराज गाय मेल्यानंतर गाईचं कातड कामी येतं. माणसं जिवंतपणेच कामी येत नाही, तर मेल्यावर भूत बनवून लागतात. दुसरं तर काही फायदा नाही माणसाचा. आणि खरं सांगू का, देवानं जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे, फक्त माणूसच एक उभा जन्माला घातला. मी तर बसल्या बसल्या डोकं लावून विचार करतो, माणूस उभा असून एवढा आडवा चालतो, बायचान्स आडवा असता तर किती आडवा चालला असता. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, तुमच्या आणि माझ्यामध्ये देवामध्ये जे अंतर येतंय ते फक्त कशामुळे येतंय महाराज? त्या जाळ्यामुळं. आणि ते जाळं निवारण करा. तुकोबरायचं काय गोड वर्णन करतात. तुका म्हणे हो लोकीच्या व्यवहारे, 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 तुका म्हणे हो लोकीच्या देवाला विनंती करा. दुरितांचे जाळे उगवणे तुकोबरा देवाला सांगतात पांडुरंगा, एक वेळ करिया दुखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणे. तुकोबरायला देव सांगू लागले, पांडुरंग परमात्मा तुकोबरायला सांगू लागले, तुकोबराया ठीक आहे, मी जर असं केलं तर तुम्ही माझं काय काम करसाल? तुकोबराय जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला अभंगाच्या दुसऱ्या पाय
दुरितांचं जाळं जर माझं नष्ट केलं तर मी तुला एक आश्वासन देतो. काय महाराज? देव असा घेसी तेव्हा देशी ऐसा असशी उदाहरण. देव म्हणले काय देसाल? आठवीन पाय हा माझा नवस. जगद्गुरु तुकोबा नवस करताय. लक्ष देऊन कीर्तन ऐका बाबा. माणसाने जीवनामध्ये नवस करत असताना भगवंताच्या सेवेचा नवस केला पाहिजे. माणसाने जीवनामध्ये नवस करत असताना भगवंताच्या चिंतनाचा नवस केला पाहिजे. माणसाने जीवनामध्ये नवस करत असताना सत्य बोलण्याचा नवस केला पाहिजे. आपण हे कोणतेच नवस करत नाही महाराज. पोरं व्हा म्हणून काही काही महिला नवस करतात. नवसानं पोरं होतच नसतात. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. लोक म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आता पास झाला. नाही हो दादा. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जगद्गुरु तुकोबांनी 300-400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे. माणसाने नवस करत असताना समाज सेवेचा नवस करावा. नवस करत असताना साधू सेवेचा नवस करावा. नवस करत असताना भगवंताच्या नामाचा नवस करावा. तुकोबा सांगतात देवा मी तुला एक आश्वासन देतो. आठवीन पाय हा माझा नवस. रात्रांनी दिवस पांडुरंगा देवा. रात्रंदिवस मी फक्त आणि फक्त तुझं देवाचं चिंतन करल. म्हणून गाथ्यामध्ये अभंग पाहायला भेटतील तुम्हाला. गोविंद असनी गोविंद शेणी गोविंद त्या म्हणी. अरे जागृती अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबरा देवाचं चिंतन करत होते. आत्मावा नाहीये. सुषुप्ती अवस्थेमध्ये झोपे सुद्धा माझे तुकोबरा देवाचं चिंतन करत होते. म्हणून आठवीन पाय हा माझा नवस. रात्रांनी दिवस पांडुरंगा. आता सध्या मार्च महिना चालू आहे. एप्रिल सुरू होईल. आता सध्या लगन सराई चालू आहे. कोणती सराई चालू आहे? या लगन सराई मध्ये कोरोनावर लस आली. पण पोरायला काही अजून पोरी भेटे ना. मग आता पोरही नवस करतात. पण मुलांना माझी विनंती, ज्यांचे ज्यांचे लग्न राहिले त्या सर्व तरुणांना माझी विनंती आहे. आपण नवस करत असताना कोणाला केला पाहिजे? तो बजरंग बलीला केला पाहिजे का भगवान श्रीकृष्णाला? हे पोरं ज्याला नवस करतात तो बाबा ब्रह्मचारी. आता ब्रह्मचार्याला नवस करून काय फायदा आहे? त्या बिचाऱ्याला बायको नाही, पोरं नाही, ते एकटच आहे ना. आणि तोच नवस जर तुम्ही माझ्या कृष्णाला केला तर त्या बाबाला 16,108 बायका आहे. तुम्ही आज एकच लग्न पाहिलंय.
अजून त्याचे 16,007 लग्न तुम्हाला बाबांच्या मुखातून ऐकायचे. मग ज्या विषयामध्ये ज्या माणसाची पीएचडी आहे त्या माणसाकडे जर तुम्ही आता लग्नाची पीएचडी कोणाची आहे? भगवान श्रीकृष्णाची आहे. मग तुम्ही जर गेले बाबा तू 16,108 केले एखादा तर पर्याय सांग, तो तुम्हाला काहीतरी पर्याय सांगेल, कारण त्या विषयामध्ये त्या व्यक्तीची काय पीएचडी. नेमकं तुमचं इथं चुकतं महाराज. तुम्ही नवस करत असताना बजरंग बलीला नवस करतात, अहो जे दलिंदर एकादशी धरत नाही ते शनिवार धरतात. कशासाठी? लग्न होण्यासाठी. काय नवस करतोय महाराज आपण? अजिबात नाही. तुकोबरा सांगतात, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. तुकोबराय थकले होते महाराज. काय झाले होते? तुकोबराय थकले होते. एक अभंग आहे गाथ्यामध्ये तुकोबरायचा. हा पुरे पुरे आता, पुरे पुरे आता, पुरे पुरे सांगू का? माणूस ज्यावेळेस थकतो ना त्यावेळेस निराश होतो महाराज. आणि माणसं दुसऱ्याकडून नाराज नाही होतो, माणसं स्वतःकडून ज्यावेळेस दुःखी होतात त्यावेळेस खूप दुःख होतं माणसाला. एका गल्लीमध्ये 2 दुकान होते दादा, लक्ष देऊन कीर्तन ऐका माझं. एका बाजारपेठेमध्ये एका गल्लीमध्ये 2 दुकान होते. एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं. भीतीला भीत होते ते लोखंड. ज्यावेळेस लोखंडाला ठोकायचं त्यावेळेस एवढा आवाज यायचा, एवढा आवाज यायचा. दुपारचं जेवणाची सुट्टी झाल्यानंतर ते सोन्याच्या दुकानातल्या सोन्यानं लोखंडाला प्रश्न केला, ए लोखंडा, अरे माझाही मालक मला ठोकतो, पण मी तुझ्या एवढा आवाज करत नाही, तू किती आवाज करतोस रे? कान ठाळे बसून गेल्या माझ्या. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागला आणि लोखंड काय बोलू लागलं सोन्याला. ऐका दादा, लोखंड सोन्याला म्हणतो, सोन्या, ए सोन्या, तू आहेस सोना, पण तुला ठोकणार कोण आहे? लोखंड आहे. काय म्हणलं सोनं? तू आहेस सोना, पण तुला ठोकणार लोखंड आहे. अरे वेड्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे. लक्ष देऊन ऐका दादा, आपले माणसं ज्यावेळेस आपल्या माणसाला त्रास देतात ना त्यावेळेस माणसाला खूप मोठं दुःख होतं दादा. लक्ष देऊन कीर्तन ऐका. ज्यावेळेस आपले माणसं आपल्या धर्माच्या विरोधात जातात, ज्यावेळेस आपले लोक आपल्या विरोधात जातात त्यावेळेस माणूस खचतो ना. मी तर माझ्या पांडुरंगाच्या दरबारात गेलो की पांडुरंगाला एवढीच विनंती करतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना रे, औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटलं जेवढं आपल्या धर्मातल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं दादा. तुकोबरायचा विरोध मुस्लिम समाजाच्या लोकांनी नाही केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध मुस्लिम लोकांनी नाही केला हो दादा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध, छत्रपती शिवाजी महाराज वर आक्षेपी आरोप करणारी लोक, जिजाऊ आई साहेबांवर बोलणारे लोक, संभाजी महाराजांच्या चरित्रावर आक्षेप घेणारे लोक, जगद्गुरु तुकोबरायचा खून झाला म्हणणारे लोक फक्त आपलेच आहे. मला एक प्रश्न सर्व हिंदू बांधवांना करायचा, अरे 100% मुस्लिम लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे, 100% ख्रिश्चन लोकांना त्यांच्या ख्रिश्चन धर्माचं अस्तित्व मान्य आहे,
100% बौद्ध लोकांना त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व मान्य आहे. वाईट तर याचं वाटतं महाराज, माझ्या 50% हिंदू लोकांना माझ्या हिंदू धर्माचं अस्तित्व मान्य नाही. काय झालं काही कळत नाही दादा. खरं सांगू का, आपलं वाटोळ जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं दादा. राम मंदिराचं भूमिपूजन झालं त्यावेळेस काही मुस्लिम लोकांनी फटाके फोडले. काय केले? मुस्लिम लोकांनी फटाके फोडले. राम मंदिराचं भूमिपूजन झालं तर काही मुस्लिम लोकांनी दिवाळी साजरी केली. पण राम मंदिराचं पूजन झाल्यानंतर काही काही आपल्या दलिंदाराने राम मंदिराच्या विषयी काय कमेंट दिल्या? कोरोनाच्या काळामध्ये राम मंदिराच्या पूजनाची गरज नव्हती. काय झालं काही कळत नाही महाराज. कोणत्या चक्कीचा आटा खातात हे लोक कळत नाही. यांची बुद्धी काय एवढी प्रविष्ट झाली मला काही कळत नाही. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस माणूस थकतो त्यावेळेस तुकोबाराय सुद्धा थकले आणि देवाला विनंती करतात. बहु दूरवरी ओ गोविंद बहु दूरवरी ओ गोविंद नवस रात्रानी दिवस पांडुरंग मायबाप. आपण सुद्धा सर्व मंडळीला विनंती, आपण सुद्धा देवाकडे गेलं पाहिजे. माझा देव खूप चांगला आहे हो दादा. कधीतरी म्हणाला देवा मी तुझा आहे, मी तू माझा आहे का हो? नुसतं मंगळसूत्र मायमावल्या तुमच्या नावाचं घालतात, कुंकू तुमच्या नावाचं लावतात, तर तुम्ही जीवनभर तिच्या पुढं पुढं करतात. करोनाच्या काळामध्ये संकट बायकोला का नवऱ्याला हो? कीर्तन बंद झाल्यानंतर टेन्शन महाराजाला का महाराजाच्या बायकोला? टेन्शन महाराजालाच आहे. हप्ते महाराजाला भरावं लागतात, बायकोला नाही. बरोबर आहे का नाही? मग त्या बिचारीने नुसतं मंगळसूत्र घातलंय कुंकू तुमच्या नावाचं लावलं तर जीवनभर तुम्ही तिची सेवा करता. बसणाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे, माझ्या पांडुरंगाची जर गळ्यामध्ये माळ घातली त्याच्या नावाचा जर गोपीचंदन लावला तर नक्की माझा पांडुरंग परमात्मा या संकटातून तुम्हाला दूर केल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगतो तिला कधीतरी त्याच्याकडे अरे ज्या पुतणीनं विष पाजलं तिला सायुज्यता मुक्ती दिली गड्यावर, ज्या रावणानं बायको पळवली त्या रावणाला मोक्ष दिलाय, ज्या शिशुपाळानं शिव्या दिल्या त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. तुम्ही 2 पावलं त्याच्यासाठी चला, तुमची आठवण नक्की करेल तो. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते
रास्ते चलो. एक वाक्य लिहून ठेवा दादा काळजार माझं. तुम्हाला प्रेम जरी करायचं असेल तर माझ्या देवावर करा, आणि तुम्हाला वैर जरी करायचं असेल तर माझ्या देवावर करा. कारण माझ्या देवाचं वाक्य खूप गोड आहे. अरे जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ. काय गोड वाक्य है. जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ, और जो लोग मुझे नफरत करते हैं उनके मैं आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में हूँ दादा. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, प्रेम करत असताना माणसाने देवावर करावं. आणि काही जरी मागायचं असेल तर तुम्ही एकदा देवाला म्हणा, देवा तू माझा आहे मी तुझा आहे म्हणा, एकदा जा त्याच्याकडे. देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा. एकदा म्हणून पहा. असं जर तुम्ही म्हणलं तुका म्हणे बाहेर घातली वरी होईल काय वारी नारायण म्हणून. तुका म्हणे काया करी नको भंडी वाळूनी साडी मस्त कहे. आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. दोन चाली विठोबा रुक्माईच्या अगोदर आहे का नंतर आहे? अगोदर चाली होईल, नंतर विठोबा रुक्माई भजन होईल. अजून बराचसा तरुण वर्ग आलेला आहे. नंतर 10 मिनिटं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं थोडं चरित्र घेऊ आणि लगेच संपून टाकू. जास्त वेळ घ्यायचा नाही. म्हणा आवळगाव.
पांडुरंगा अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मायबाप बसणारे जेवढे काही तरुण मित्र मंडळी माझ्या कीर्तनाला आलेले त्या तरुणांना माझे हात जोडून विनंती, दादा आपण ज्या देशामध्ये वावरतो त्या देशाचा स्वाभिमान बाळगा. आपण ज्या देशामध्ये वावरतो त्या देशाचा स्वाभिमान बाळगा. आपण ज्या धर्मामध्ये वावरतो त्या धर्माचा स्वाभिमान बाळगा. अरे आपण भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती भारतासारख्या पवित्र देशामध्ये जन्माला आलोय. मायबाप या देशाला ना पाकिस्तान पासून भीती, ना बांगलादेश पासून भीती आहे, ना नक्षलवाद्यापासून भीती, ना आतंकवाद्यापासून भीती आहे. बसलेल्या तरुणांना माझी विनंती, बाबा या देशाला फक्त दोनच गोष्टीपासून भीती, एक व्यसन आणि दुसरी गोष्ट फॅशन. तरुणांना माझी विनंती, पोरांनो जीवनामध्ये काय मोज मजा करायची ते करा रे. चांगले मोबाईल घ्या, चांगल्या गाड्या घ्या, चांगले कपडे घाला पोरांनो, पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याचे लेकी बाळीचंही जीवन बर्बाद नका करू. खरंच सांगतो दादा तुम्हाला, कारण एवढे तरुण मुलं व्यसनाच्या अधीन गेले महाराज. आज सकाळपासून तर तुमच्या गावापर्यंत येईपर्यंत रस्त्याला सगळे बेवडेच भेटले, दुसरं कोणीच नाही भेटलं महाराज. अरे एवढा मोठा आपला हिंदू धर्माचा होळी हा सण आहे, रंगपंचमी दादा. प्रत्येकाने प्रत्येकाला रंग लावतीने प्रेम वाढतंय. आपल्या अंतःकरणातले विकार नष्ट करण्यासाठी होळी आहे. पण लोक होळीच्या दिवशी बोकडे खातात आणि दारू पितात. काय लावलं मला काही कळत नाही महाराज लोकांनी. खरं सांगू, आपला हिंदू धर्म अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय आणि अधपतनाच्या दिशेने आपणची वाटचाल चालू आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती, बाबांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहात रे तुम्ही, संभाजी महाराजांचे वारसदार आहात. कुठं माझ्या राजाचं जीवन चरित्र आणि कुठं तुमचं आणि माझं चरित्र. अरे या देशामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं एकही मंदिर नाहीये, पण देशातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच याचा सार्थ अभिमान झाला पाहिजे. उगत नाही म्हणत ना लोक दादा. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. ओ माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात ना आपण, त्या संभाजी महाराजांचे मावळे आपण आहात ना. मग जसा माझा राजा जीवन जगला तसं जीवन जगा. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी दररोज सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना
भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. मायबाप नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी केला. मला तुमच्याकडे पाहिलं की फक्त महाराष्ट्रातच असं सुरू व्हावं, बाकी काही अपेक्षा देवाला नाही करा वाटत. किती सुंदर आहे महाराज. कुठं तुमच्यामध्ये करोनाच नाही. एवढे लोक म्हणले कशाचा करोना आणि कशाचं काय, आणि आमच्या महाराष्ट्रात 5 जण बी एका ठिकाणी चालत नाही. आज आमचे बंडाता ते आंदोलन करण्यासाठी गेले तर सगळ्या देहूला पोलिसांनी येडा घातलाय महाराज, वारकरी आज जाऊ नये म्हणून. काय कठीण पण जाऊ द्या. काही काही गोष्टी सगळं का फलमिठा होत आहे, जाऊ द्या. काय ते तिकडं बंद असलं तर इकडे येऊन राहायचं, दुसरं काय करायचं. बरोबर आहे का नाही? म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद. खरं सांगू का, 750 किलोमीटर प्रवास करून तुमच्या समोर बोलायची ताकदच नाहीये मला. तुम्ही माझा चेहरा पाहून सांगत असाल उद्या संध्याकाळचं कीर्तन माझं गुजरात मध्ये सुरतला. तुम्ही म्हणसाल एवढं कशाला फिरता, आता महाराष्ट्र लॉकडाऊन झाला मग दुसरीच राज्य फिरणं, ह्या राज्यात तर काही जमतच नाही. म्हणून सर्व गायक वादक महाराज मंडळी त्यांनी गोड असा पप्पा झाला. माझे परम मित्र आमचे कृष्णा महाराज, त्यांच्यासाठी सर्वांनी एका मनापासून टाळ्या वाजवा. आमचे शंकर दादा आहे, सर्वच गायक वादक महाराज मंडळी द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळी आहे. त्यांच्या अमृत तुल्य वाणी मधून जी साधनेची वाणी आहे, जी वैराग्यवानाची वाणी आहे, जी तपस्व्याची वाणी आमचे चंद्रशेखर बाबा, त्यांच्या मुखामधून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. पुन्हा शब्द सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता तुम्हाला सर्व मंडळीला एक छोटीशी सूचना देतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये आम्ही एक गोशाळा सांभाळतो. तुम्ही म्हणसाल की गाईसाठी पैसे मागता का? अजिबात नाही. गाईला पैसे मागूच नाही महाराजाचं कारण सांगतो. गाईला पैसे मागायला गेले की लोक पैसे देत नाही. त्यांना असं वाटतं हे लोक गाईचं शेण अमेरिकेला नेऊन विकतात काय करून, असे लोकांच्या मानसिकता जायला लागतात. मग त्या गाईची सेवा व्हावी त्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. वारकरी अगरबत्ती नावाने एक छोटासा प्रोजेक्ट तयार केलाय. ती अगरबत्ती लोकांना द्यायची, तिच्यातून जो पैसा येईल तो गाईच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी. समोर फॉर्च्युनर गाडी उभी आहे, प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल का घेऊन जा? धंदा म्हणून नका घेऊन जाऊ, बिझनेस म्हणून नका घेऊन जाऊ. नेटवर सर्च करा दादा, 95% व्यावसायिक अगरबत्तीमध्ये मुस्लिम धर्माचे लोक आहे, आपले हिंदू लोक. बसणाऱ्या सर्व हिंदूंना माझा प्रश्न आहे, आपण दुसऱ्या धर्माची अगरबत्ती घेऊन जर आपल्या देवतेला ओळख असेल तर आपण आपल्या एका वारकऱ्याची अगरबत्ती घेऊन आपल्या देवतेला का ओळखू नये? म्हणून समोर गाडी उभी, प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्या अगरबत्तीतले पैसे निश्चित गाईच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादीवर देतो. ज्ञानेश्वर Thank you.
Thank you.
प्रगटे हृदयची मूर्ती भाव बीजानी फळ हरिनाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळ काळाचे हे वर्ग श्रम सकळ ही कीर्तन हे नाम गोष्टी निर्लज हरिचे नाम सकळ वतम मध्ये तुटली पास येते अंगावस्ती अंतरी देवी धरले ठाणे आपणाची येते तयाचे जाणे येणे पुण्य वस्तीचे लगे सांडावा सर्व उपजले पुढचे धर्म अनेक न करावे श्रम नाम विठोबाचे वेद पुरुष नारायण योग्याचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण का म्हणे सगुण भोळ्या